लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने हात लावला आणि लगेच काम संपलं. ती निराश झाली होती. रोज पण असंच, फक्त एकदाच, कधीकधी तर काहीच नाही. तिने मोठ्या धीराला सर्व सांगितलं. मग धीरानेच तिची निराशा दूर केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण खोली सजलेली होती. बेडरूममध्ये फुलांचा सुगंध पसरलेला होता आणि तिथे वेदिका तिच्या नवऱ्याची वाट बघत बसलेली होती. वेदिकाच्या लग्नाची ती पहिलीच रात्र होती. वेदिकाचं लग्न जरा उशिराच झालं होतं. तिच्या नवऱ्यापेक्षा ती 3 वर्षांनी मोठी होती. तिचं लग्न झाल्यावर वेदिका तर खूपच आनंदी होती आणि आज तर तिच्या लग्नाची पहिलीच रात्र होती. वेदिकाचं लक्ष तर दरवाजाकडे होतं. कधी तिचा नवरा येतो आणि कधी तिला तर खूप घाई झाली होती. पण अजून तिचा नवरा आला नव्हता. ती मनातल्या मनात बोलत होती की एवढा उशीर का करतात हे. 1 तासानंतर तिचा नवरा खोलीमध्ये आला आणि वेदिकाचा आनंद दुगणा झाला. ती लगेच नवऱ्याजवळ गेली आणि तिने नवऱ्याला, वेदिकाचा नवरा तिला म्हणाला, "अगं, एवढी घाई कशाला? थांब थोडं." तिला तर आता थोडाही वेळ लावायचा नव्हता आणि तिने घाई केली. तिचा नवरा तर थोडा घाबरलेला होता. तो थोडा लाजत होता. पण वेदिका तर थोडी पण लाजली नाही आणि तिने हात लावताच लगेच काम संपलं. तिचा नवरा लगेच बाजूला झाला. वेदिका तर बघतच राहिली. ती नवऱ्याला म्हणाली, "हे काय?" नवरा काहीच न बोलता बाजूला जाऊन झोपून राहिला. वेदिका तर पूर्णपणे निराश झाली होती. तिला तर त्या रात्री झोप लागलीच नाही. त्या दिवशीच नाही तर रोज पण असंच होत असे. वेदिकाची निराशा आणखीनच वाढत गेली होती. कारण कधी एकदा तर कधी काहीच नाही असं चाललं होतं. वेदिकाला आता काही सहन होत नव्हतं. काय करावं तिला काहीच समजेना. तिला एक मोठा दीर होता. तिचा दीर आणि दीराची बायको खूप आनंदी होते आणि दोघे एकमेकांपासून दूर राहत नव्हते. पण एकदा वेदिकाची मोठी जाऊ तिच्या माहेरी गेली होती आणि वेदिकाने तिच्या मोठ्या दीराच्या खोलीमध्ये जाऊन तिच्या नवऱ्याबद्दल सर्व काही सांगितलं. हे ऐकून दीराला तर धक्काच बसला होता. वेदिकाचा दीर तिला म्हणाला, "वेदिका, मी यामध्ये तुझी काही मदत करू शकतो का?" वेदिका म्हणाली, "हो, आता तुम्हीच माझी मदत करू शकता." त्या रात्री वेदिका तिच्या दीराच्या खोलीमध्येच होती. वेदिकाची निराशा थोडीफार दूर झाली होती आणि तिची निराशा तिच्या दीरानेच दूर केली आणि पुढेही असंच सुरू होतं. तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं की वेदिका नेहमी मोठ्या दीराला भेटते. पण तो काय करणार, कारण त्याला त्याची अवस्था माहिती होती आणि नंतर त्याने ठरवलं की काही केलं नाही तर असंच होणार. तो काहीतरी कारण सांगून महिनाभर बाहेर होता आणि जेव्हा परत आला तेव्हा तर वेदिका तर खुश होती. तिच्या नवऱ्यामध्ये खूप बदल झाला होता आणि तो आता वेदिकाला नेहमी खुश ठेवायचा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.